बाप, एक न बोलणारी सावली, पण सगळं सहन करणारी ताकद. मित्रांनो, आईवर किती कविता लिहिल्या जातात, पण बापासाठी शब्द का कमी पडतात? खरं तर आई आपलं प्रेम शब्दातून व्यक्त करते आणि बाप तो फक्त कृतीतून सांगतो, मी आहे, फक्त मागे उभा आहे. आज आपण त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्या अस्तित्वाशिवाय आपल्या जीवनातला पाया कधीच तयार झाला नसता. बाप. बाप म्हणजे कोण? बाप म्हणजे तो जो स्वतःचं आयुष्य मागे ठेवतो, फाटकी चप्पल घालतो, पण आपल्या लेकरांसाठी महागडी शाळा निवडतो. बाप म्हणजे तो जो दिवस रात्र काम करतो, चेहऱ्यावरचा थकवा लपवतो, पण एक हसू कायम ठेवतो. बाप म्हणजे एक सावली जी उन्हात चालते, पण आपल्या लेकराला सावली देत राहते. बाप कधी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणत नाही, पण रात्री उशिराने आलेल्या मुलासाठी जागून राहतो. बाहेर थंडी असली की स्वतःचा स्वेटर काढून देतो, पण स्वतः कुडकुडत झोपतो. त्याचं प्रेम गोंजारणाऱ्या मिठीत नसतं, ते असतं त्याच्या जबाबदारीत. बापाचं आयुष्य म्हणजे एक तपस्या असते. लहानपणी आपण फक्त आईचं नाव घेतो. आई पाणी, आई भूक लागली, आई अभ्यास घे. पण बापाचं नाव आपण फार क्वचित घेतो. पण ज्याने आपली फी भरली, वही पुस्तकं आणली, आपल्या पाठीवर थाप मारली, तो बाप तो कुठेच विसरला जातो. बापाचं जीवन म्हणजे एक संघर्ष. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम, आजारी असतानाही काम, कारण त्याला माहीत असतं की माझं थांबणं म्हणजे मुलांचं थांबणं. तो थांबत नाही कारण त्याचं स्वप्न आहे, आपली मुलं थांबू नयेत. आज समाजात आईविषयी बोलणं सोपं आहे, कारण ती भावना व्यक्त करते. पण बाप विषयी बोलणं कठीण आहे, कारण त्याची भावना तो गिळून टाकतो. आपल्याला बापाची आठवण येते जेव्हा तो आजारी पडतो किंवा तो आपल्यापासून दूर जातो. पण खरं तर प्रत्येक यशस्वी माणसामागे एक थांबलेला, गप्प बसलेला बाप असतो, ज्याने आपल्या मुलांसाठी स्वप्न विकली असतात, ज्याने स्वतःच्या इच्छांना गहाण टाकलं असतं. एक वेळ अशी होती की गावातील एक गरीब शेतकरी आपलं घर चालवण्यासाठी शेतात राबायचा. त्याचा मुलगा डॉक्टर व्हावा असं वाटायचं, पण शिक्षणाचा खर्च भारी होता. तरी तो थांबला नाही. त्याने दिवसाचे अन्न अर्ध्यावर केलं, जुन्या कपड्यांमध्ये काम केलं. त्याच्या हाताला फोड आले, डोक्यावर उन्हाची आग झेलली, पण मुलाच्या शिक्षणात कधीच तडजोड केली नाही. वर्षांनंतर मुलगा डॉक्टर झाला, शहरात मोठं घर, गाडी, प्रतिष्ठा. पण बाप गावातच राहिला, कारण त्याला हे सगळं पुरेसं वाटत नव्हतं. त्याला फक्त समाधान हवं होतं. माझा मुलगा मोठा झाला. जेव्हा बाप ह्यात नसतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत समजते. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत अडकतो तेव्हा त्याची सल्ल्याची आठवण येते. लहानपणी सायकल शिकवताना तो मागे हात धरून असायचा. आपल्याला वाटायचं मी शिकतोय स्वतः, पण खरं तर तो हातच आपल्याला सांभाळत असायचा. आणि एकदा तो हात सुटला, आपण पडतो, तेव्हा कळलं बापाचा आधार किती महत्वाचा असतो. आजच्या पिढीला सांगावंसं वाटतं. आजची पिढी मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये, करिअरमध्ये इतकी गुंतली आहे की बापाची विचारपूस करायला वेळ मिळत नाही. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठं कमावलं तरी बाप म्हणून तुम्हाला जगायला लागेल. कारण तुमच्या मुलांनी पाहिलं पाहिजे माझा बाप म्हणजे आदर्श. आणि तेव्हा कुठे आपल्या बापाचं आयुष्य साजरं होईल. बाप म्हणजे प्रेरणा, बाप म्हणजे धैर्य, बाप म्हणजे कष्ट, बाप म्हणजे निस्वार्थ प्रेम, बाप म्हणजे शांतता, आणि बाप म्हणजे बोलून दाखवणं नाही तर करून दाखवणं. आजच्या तरुणांना वाटतं की बाहेर कुणाकडून प्रेरणा घ्या. त्यांना सांगावंसं वाटतं, एकदा घरातल्या बापाकडे बघा. त्याच्या झिजलेल्या हाताला, त्याच्या थकलेल्या चेहऱ्यात, त्याच्या शांत नजरेत तुम्हाला प्रेरणा सापडेल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, आई प्रेमाची देवता असते, तर बाप कर्तृत्वाची मूर्ती असतो. आई डोळ्यातून ओलावा दाखवते आणि बाप काळजातून आसवं गिळतो. आज तुमच्याकडे मोबाईल, गाडी, घर आहे, त्यासाठी कोणीतरी आपलं तारुण्य गहाण ठेवलं होतं, तुमचा बाप. म्हणून घरी गेल्यावर फक्त एकदा त्याच्या हाताला धरून सांगा, बाबा, मला तुमचा अभिमान आहे.
तेव्हा त्याच्या डोळ्यातून जे अश्रू येतील ते त्याच्या जगण्याच्या तपस्येला साक्ष देतील. जगात खूप यश मिळवा, पण बापासाठी एक दिवस राखून ठेवा, कारण तोच एक दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्याचं बक्षीस ठरेल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.